हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया चीज पास्ता विथ नूडल्स। अगदी सोपी रेसिपी आहे। एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच बनवावंसं वाटेल आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवलेला आहे। मस्त असा क्रीमी हा पास्ता तयार होतो आणि घरातील लहान असो वा मोठे सर्वांनाच खूप आवडतो। चला तर आपली रेसिपी सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं पाणी घेतलं पातेल्यामध्ये। आपल्याला जेवढा पास्ता बनवायचा आहे त्यापेक्षा थोडं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं। गॅसवर पातेलं ठेवलं, त्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी घातलं आहे। त्यामध्ये नूडल्स घातल्या आणि इथं मी पास्ता घेतला आहे। 2 प्रकारचा पास्ता हा घेतलेला आहे। तुम्ही पाहिजे तर 1 प्रकारचाही वापरू शकता। एक 5 ते 7 मिनिटात हा पास्ता मी जवळपास 80% शिजवून घेतला आणि त्यानंतर गाळणीवर घालून यातलं पाणी काढून घेतलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ असतं ऑलरेडी, पण पाणी उकळताना मी थोडंसं चवीपुरतं मीठ यामध्ये घातलं होतं पाण्यामध्ये। परतवून घेतला कसं आणि शिजवलेले हा जो पास्ता आहे तो काढून घेतला गाळणीवर। त्यानंतर एक मोठी कढई घेतली, त्यामध्ये तेल घातलं आहे। तेल गरम झालं, त्यावर लसणाचे तुकडे घातले आहेत। त्यानंतर 2 गाजर घेतले होते, बारीक कट करून घेतले। आपण जेव्हा अशा प्रकारे भाज्या परतवून घेतो तर त्या भाज्यांना खूप छान चव येते। त्यामुळं अशा प्रकारे कढईमध्ये आपल्याला ज्या भाज्या वापरायच्या आहेत त्या थोड्याशा परतवून घ्यायच्या। गाजर परतवून झालं होतं, त्यानंतर मी मका घातला आहे। तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही घालू शकता किंवा मग अशा प्रकारे सर्व भाज्या जर घातल्या तर खूप छान टेस्टी असा हा पास्ता आणि नूडल्स तयार होतात। गाजर आणि मका एक 2 ते 3 मिनिटं परतवून घेतलं मी। त्यानंतर बारीक कट करून आणि बिया काढून घेतलेले टोमॅटो घातला आहे आणि एक शिमला मिरची होती ती सुद्धा कट करून घेतलेली आहे। या सर्व भाज्या मी जवळपास 3 ते 4 मिनिटं परतवून घेतल्या। हलकंसं मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये या भाज्या परतवून होतात। त्यानंतर मी एक प्लेट घेतली आणि परतवून घेतलेल्या भाज्या या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे। त्यानंतर याच कढईमध्ये मी जवळपास 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे। तुम्ही पाहिजे तर तेल वापरू शकता, बटर वापरू शकता। त्यानंतर मी यामध्ये जवळपास 2 ते 2.5 चमचे मैदा घातला आहे। तुपामध्ये हा मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। 2-3 मिनिटांसाठी हलकासा परतवून घ्यायचा, म्हणजे मैद्यामुळे हा जो व्हाईट सॉस आहे तो खूप छान चवदार असा तयार होतो जेव्हा आपण तुपामध्ये भाजून घेतो। त्यानंतर मी इथं घातला आहे व्हाईट सॉस पास्ता मसाला। आणि या सॉससाठी मी वापरलं आहे दूध। सुरुवातीला मी थोडं यामध्ये दूध मिक्स केलं आणि असं करत मी जवळपास अर्धा लिटर दूध या पूर्ण रेसिपीसाठी वापरलेलं आहे। मैद्याचे लम्स राहू नये म्हणून मी आधी याला चमच्याने आणि त्यानंतर अशा प्रकारे मॅशरने मिक्स करून घेतलं व्यवस्थित, म्हणजे ते मैदा आणि दूध असे छान सर्व एकजीव झाले पाहिजे। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर 10 ते 12 मिरी कुटून घेतली होती ती या सॉसमध्ये घातली। ओरेगानो घातला आहे थोडासा आणि त्यानंतर चिली फ्लेक्स घातला आहे जवळपास 1 चमचा। मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर परतवून घेतलेल्या भाज्या यामध्ये घातल्या आहेत सॉसमध्ये। भाज्या सुद्धा या सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे पूर्ण कोटिंग झालं पाहिजे सॉसच्या भाज्यांना। त्यानंतर यामध्ये 2 चमचे तिखट घातलं आहे, अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून हा सॉस तयार करून घेतला। 2 ते 3 मिनिटं हा सॉस शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेल्या नूडल्स मिक्स करून घ्यायच्या।
तयार केलेले जे नूडल्स आणि पास्ता होते ते मी या सॉसमध्ये मिक्स करून घेतले आहेत. सॉस आणि पास्ता तयार झालेला आहे. फक्त आपल्याला याला 1-2-3 मिनिटांसाठी परत उकळून घ्यायचा आहे, व्यवस्थित वाफ घेऊन यायची आहे. त्यानंतर हा पास्ता आपला सर्विंगसाठी तयार झालेला आहे. एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे, नक्की बनवून बघा. हे बघा आपला पास्ता तयार झाला आहे आणि मी इथं बाउलमध्ये सर्व केला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तयार केलेल्या पास्त्यावर मी इथं चीजचे जे कट केले तुकडे आहेत ते घालून घेतले आहेत आणि मस्त असा चीजी हा पास्ता विथ नूडल्स तयार झालेला आहे. बनवून बघा. एक दिवशी जेवणाला सुट्टी घ्यायची, खिचडी वगैरे करण्यापेक्षा अशा प्रकारे पास्ता बनवून बघा. घरातील लहानांपेक्षा मोठ्यांना आणि सर्वांनाच अशा प्रकारे रेसिपी नक्की आवडेल. रेसिपी कशी झाली होती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आवडला असेल तर थोडंसं जरी आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे पूर्णपणे तुमच्यासाठी फ्री आहे, पण यामुळे माझी खूप मोठी मदत होते. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.